नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी पेपर एक सॅम्पल मॉडेल क्वेश्चन पेपर। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। महा-टी-ई-टी पेपर एक सॅम्पल मॉडेल क्वेश्चन पेपर। एकूण प्रश्नाची संख्या आहे 150, एकूण गुण आहे 150, वेळ आहे 2 तास 30 मिनिटे म्हणजेच 150 मिनटं। त्यातला आपण पहिला भाग बघणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी। यावर आधारित प्रश्न क्रमांक 1 ते 30 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणार आहेत। यासाठी 30 गुण आकारले जातात। चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1 आहे, जीन पियाजे यांच्यानुसार मूर्त क्रियात्मक अवस्था म्हणजे कॉन्क्रिटिव्ह कॉपरेशनल स्टेज या वयोगटात कोणता? पर्याय आहे 0 ते 2 वर्ष, 2 ते 7 वर्ष, 7 ते 11 वर्ष, 11 ते 15 वर्ष। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 7 ते 11 वर्ष। प्रश्न क्रमांक 2, समावेशक शिक्षणाचा म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन मूलभूत नियम कोणता? पर्याय आहे केवळ हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार एकच वर्गात शिकविणे, अपंग विद्यार्थ्यांसाठी वेगळी शाळा उभारणे, केवळ खेळाडू विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार एकाच वर्गात शिकविणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, कारक विकास म्हणजे मोटर डेव्हलपमेंट मध्ये कोणत्या कौशल्याचा समावेश होतो? पर्याय आहे भाषा शिकणे, विचार करणे, पेन पकडणे व धावणे, भावना नियंत्रित करणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पेन पकडणे व धावणे। प्रश्न क्रमांक 4, लेवायग्स्की यांच्या सिद्धांतानुसार झेडपीडीचा अर्थ काय? पर्याय आहे झोन ऑफ फिजिकल डेव्हलपमेंट, झोन ऑफ प्रोक्सिमल डेव्हलपमेंट, झोन ऑफ पर्सनल डेव्हलपमेंट, झोन ऑफ सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झोन ऑफ प्रोक्सिमल डेव्हलपमेंट। प्रश्न 5, विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्स लक्षात घेऊन शिक्षकांनी काय करावे? पर्याय आहे सर्वांना एकच साचेबद्ध वापरणे, विविध अध्यापन पद्धतींचा वापर करणे, कमी गुण मिळवणाऱ्यांना वेगळे बसविणे, मूल्यमापन बंद करणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विविध अध्यापन पद्धतींचा वापर करणे। प्रश्न क्रमांक 6, अध्ययनाचा अप्रयत्न सिद्धांत म्हणजे ट्रायल अँड एरर थेअरी कोणी मांडला? पर्याय आहे पावलोव, स्किनर, थॉर्नडाईक, कोहलर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी थॉर्नडाईक। प्रश्न क्रमांक 7, बालकाचा विकास हा कसा होतो? पर्याय आहे पायाकडून डोक्याकडे, डोक्याकडून पायाकडे, बाहेरून आतल्या बाजूने आणि अनियंत्रितपणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डोक्याकडून पायाकडे। प्रश्न क्रमांक 8, शिक्षकाने वर्गात सकारात्मक सक्षमीकरण म्हणजे पॉझिटिव्ह एन्फोर्समेंट म्हणून काय वापरावे? पर्याय शिक्षा देणे, शाबासकी देणे, कौतुक करणे, नावे ठेवणे, दुर्लक्ष करणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शाबासकी देणे व कौतुक करणे। प्रश्न क्रमांक 9, बुद्धिमत्ता म्हणजे थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडला? पर्याय अल्फ्रेड बिने, हार्वर्ड गार्डनर, स्पिनर, स्टर्नबर्ग। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हार्वर्ड गार्डनर। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, अध्ययनाला समर्थता म्हणजे डिस्लेक्सी असणाऱ्या बालकाच्या प्रामुख्याने कशात अडचणी येते? पर्याय आहे गणिती क्रिया, वाचन व शब्द ओळख, चित्र काढणे, ऐकणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाचन व शब्द ओळख। प्रश्न क्रमांक 11, अनुवंश वातावरण यांच्या बालकाचा विकासावर कसा प्रभाव पडतो? पर्याय आहे केवळ अनुवंशाचा 50%, केवळ वातावरणाचा 100%, दोन्हींचा वापर, आंतरक्रिया, इंटरॅक्शन यापैकी काही नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन्हींचा परस्पर आंतरक्रिया। प्रश्न क्रमांक 12, होलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार नैतिक विकासाचा पाया कशावर आधारित आहे? पर्याय आहे नैतिक तर्कशास्त्र म्हणजे मॉरल रिझनिंग, सामाजिक दबाव, शारीरिक ताकद, भावना। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक नैतिक तर्कशास्त्र। प्रश्न क्रमांक 13, बालकाची बुद्धिलब्धी म्हणजे IQ काढण्याचे योग्य सूत्र कोणते? पर्याय आहे CA भागिले MC टाइम 100, MA CA टाइम बाय इंटू 100, MA टाइम ऑफ CA टाइम्स ऑफ 100, MA प्लस CA इंटू 100। तर याचे योग्य आहे पर्याय क्रमांक बी MA CA डिवायडेड बाय टाइम्स ऑफ 100।
त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, सतत आणि सर्व निकष मूल्यमापन म्हणजे CCचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय विद्यार्थ्यांना श्रेणी देणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास तपासणे, केवळ वार्षिक परीक्षा घेणे, शिक्षकांचे मूल्यमापन करणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास तपासणे. पर्याय प्रश्न 15, आगमनात्मक अध्ययन पद्धती म्हणजे इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? पर्याय उदाहरणाकडून नियमाकडे जाणे, नियमाकडून उदाहरणाकडे जाणे, सूत्रावरून गणित सोडविणे आणि पाठ्यपुस्तक वाचून दाखविणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उदाहरणाकडून नियमाकडे जाणे. प्रश्न 16, नियमन पद्धती म्हणजे इंडक्टिव्ह मेथडमध्ये काय केले जाते? पर्याय उदाहरणावरून नियम शोधणे, नियमावरून उदाहरणाकडे जाणे, प्रत्यक्ष कृती करणे, निरीक्षण करणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नियमानुसार उदाहरणाकडे जाणे. प्रश्न 17, सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्ह प्रदर्शनाचा मुख्य घटक कोणता? पर्याय पाठांतर, अपसारी विचार, अभिसारी विचार, शांत बसणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अपसारी विचार म्हणजे इन्व्हर्गंट थिंकिंग. प्रश्न 18, विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा CWC यांचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने कोणत्या भूमिका घ्यावी? पर्याय आहे सहानुभूती, दुर्लक्ष, समावेश व आत्मीयतेची भावना, वर्गाबाहेर बसविणे, सोपे प्रश्न विचारणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, समावेशक व आत्मनियमतेची भावना.